हाय फ्रेंड्स, आपल्या पूजा रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला नाचणी पीठ, बेसन, रवा आणि तांदूळाच्या पिठापासून ढोकळा बनवून दाखवणार आहे। अगदी 10 मिनिटात तयार होतो। तर आता वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी नाचणी पीठ, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी रवा आणि रव्याच्या निम्म तांदूळाचं पीठ। जर तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर रवा, बेसन आणि नाचणी पीठच घ्या तरी भारी होतो। त्यानंतर 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ, एक वाटी दही। तर जर मोठी वाटी असेल तर अर्धी वाटी दही घ्या, तर छोट्या वाटीने मी 1 वाटी दही घेतलंय। जर दही नसेल तर अर्धा लिंबाचा रस टाका किंवा लिंबू सत्व टाकलं तरी चालेल। तर अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि भज्याच्या पिठासारखं आपल्याला हे भिजत ठेवायचं एक साधारण 5 मिनिटं तरी। तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती टाकण्यासाठी तडका तयार करून घेऊयात। तडका पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, तुमच्याकडे जर ढोकळ्याची जाड मोहरी असेल तर ती घेतली तर खूपच छान। मोहरी आणि जिरं चांगलं तडतडून झालं की लगेच मी गॅस बंद करते आणि त्यानंतर वाळलेल्या 4 मिरचीचे तुकडे आपल्याला या तेलात टाकायचे। या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालतील। त्यानंतर कढीपत्ता। तर आपला हा ढोकळ्यावरती टाकण्यासाठी तडका तयार आहे। तर लगेच आपण ढोकळा तयार करून घेऊयात। तर त्यासाठी हे पीठ आपलं 5 मिनिटं भिजलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम भारी हे पीठ फुलतं। तर कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। जर तुमच्याकडे ढोकळा पात्र असेल तर त्यामध्ये केलं तरी चालेल। तर या ठिकाणी मी अर्धा चमच्यापेक्षाही कमी असा 2 चुटकी सोडा टाकलाय। तर कंटिन्यू आपल्याला अशा प्रकारे फेटायचं आहे आणि लगेचच या डब्यामध्ये हे पीठ टाकायचंय। हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे। तर कुकरमध्ये 1 ग्लास पाणी आणि अशा प्रकारचं मी स्टँड ठेवलेलं आहे, त्यावरती हा डबा ठेवायचा आणि कुकरची शिट्टी बाजूला काढायची। शिट्टी जर तुम्ही या कुकरला लावली तर ढोकळा हा व्यवस्थित होणार नाही। तर कुकरची शिट्टी ही आठवणीने काढायची आणि साधारण 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा ढोकळा फुलवून घ्यायचा आहे। तर हे पहा एकदम भारी फुललेला आहे। तर आपण याला एक साधारण 2 ते 3 मिनिटं थंड करून घेऊयात। ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण चौकोनी कट करून घेऊयात आणि त्यावर लगेच तडका टाकूयात। आपल्याला तर माहीतच आहे नाचणी ही आरोग्याला किती उपयुक्त आहे ते। यामध्ये लोह असतं। ज्यांना लोहाचं प्रमाण कमी आहे त्यांना हे आवर्जून खावं। जर नाचणीची भाकरी तुम्हाला आवडत नसेल किंवा नाचणीचे अनेक काही बरेचसे पदार्थ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर याच्यावरती आपण खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तर तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा हा मस्त फुललेला आहे। तर झटपट ढोकळा हा नाश्त्यासाठी तयार झालाय। तर तुम्ही घरी नक्की करून पहा। धन्यवाद।